महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत। भाजपनं मीरा भाईंदर आणि संभाजीनगरात शिवसेनेची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा थेट आरोप केला। निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होत असतानाच पुन्हा महायुतीच्या मित्रांनी एकमेकांवर विश्वासघाताचा आरोप केलाय। नगर परिषद निवडणुकीतल्या संघर्षाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। बघूयात। महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी। भाजपनं विश्वासघात केल्याचा शिवसेनेचा आरोप। शिवसेना नेत्यांचा भाजपवर फसवणुकीचा ठपका। महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। भाजप शिवसेना महायुतीतच निवडणुका लढणार अशा आणाभाका घेतलेल्या भाजपनं तब्बल 12 महापालिकांमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडली आहे। अगदी शेवटच्या क्षणी मीरा भाईंदर आणि संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेशी युती तोडण्यात आली। भाजपनं युती तोडल्याची बाब शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे। भाजपनं गाफील ठेवून फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। एकमेकांवर जोरदार टीका करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की युती गाफील ठेवलं मुद्दाम मित्र पक्षाने। बघा, प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसईविरांमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे। संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे। योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। शिवसेनेनं केलेले आरोप भाजपनं फेटाळून लावले। भाजपनं शिवसेनेसोबत युती करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचा दावा भाजपनं केला, पण स्थानिक समीकरणांमुळे काही ठिकाणी युती झाली नाही अशी हतबलता भाजप नेत्यांनी व्यक्त केली। मीरा नाही, शिरसाट साहेबांकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो। नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते। पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढे गेली नाही। मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं कधी कधी त्या ठिकाणी आमची इच्छा असूनही, म्हणजे माननीय एकनाथजीची, आमची, देवेंद्रजींची, सर्वांची इच्छा असूनही आणि आम्ही आग्रह धरू नये, काही ठिकाणी मात्र लोकल कार्यकर्त्याचे आग्रह याचा त्या ठिकाणी वेळेवर तिथे काही ठिकाणी युती झाली नाही। पण आम्ही हे सांगतो की मैत्रीपूर्ण लढताना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही वादविवाद होणार नाही, मनभेद होणार नाही। आमची युती कायम चांगल्या पद्धतीने लढेल आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू। महायुतीतले सख्खे दोस्त नगर परिषद निवडणुकीतही एकमेकांविरोधात उभे ठाकले होते। सुरुवातीला फ्रेंडली फाईट असं सांगून एकमेकांना तुफान भिडले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर भाजपची तुलना अहंकाराच्या रावणाशी केली होती, तर भाजपचं शिवसेनेशी वागणं म्हणजे अबलेवर अत्याचार केल्यासारखं असल्याचं शहाजी बापू म्हणाले होते। मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता भाजप शिवसेना संघर्षाच्या दुसऱ्या अंकाची ही सुरुवात म्हणायची का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।